विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। दिंडी मार्गासाठी श्री भक्तांसह केले भीक मागो आंदोलन। पारस गेल्या 3 वर्षापासून खोदलेल्या श्री क्षेत्र शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या दिंडी मार्गावरील नागझरी ते शेगाव, कसुरा, निमकरदा, अकोला या वारी मार्गाची पूर्तता दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या खोदकामामुळे या भागातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार, शाळा विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक व शेगाव येथे दर्शनासाठी नित्य नेमाने जाणारे हजारो भाविक त्रस्त झाले आहेत। या मार्गासाठी अनेक वेळा आंदोलने केली तरी सुद्धा प्रशासन सुस्त पडलेले आहे। गुरुवारी एकादशी व रविवारी पायदळ जाणारे भाविकांची संख्या खूप असते। यामध्ये अमरावती, वाशिम, हिंगोली जिल्ह्यातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो। हे भाविक पायदळ वारी करीत असताना डाबकी गावापासून धुळीचा जो त्रास होतो तो थेट संत नगरी शेगाव पर्यंत रस्ता खोदलेल्या स्थितीत असल्यामुळे पायी चालणे या मार्गावर कठीण झाले आहे। वाहणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून धुळीचे लोट दिवसभर सुरू असतात। दिंडी मार्गाचे बहुतांश काम इतर जिल्ह्यातील पूर्ण झाले असून या ठिकाणावरून संत गजानन महाराजांची पालखी सुरू होणार आहे। त्या शेगावतीलच काम सध्या अपूर्ण अवस्थेत आहे। जिल्ह्यातील एकमेव सत्ताधारी आमदार असलेले नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातील हे काम असून हे काम एवढे वर्ष झाली तरी अपूर्ण का, याबाबत सर्व नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे। इतर धार्मिक प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्ष भाजपा या बाबतीत मूग गिळून चूप का, याबाबत ही अनेक तर्कवितर्क काढल्या जात आहेत। सदर रस्त्याच्या कामास निधी कमी पडल्याचं कांगवा सध्या सगळीकडे सुरू असून या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी गोपाल पोहरे, देवानंद साबळे यांच्या नेतृत्वात या मार्गावर भीक मागो आंदोलन राबविण्यात आले। जमा झालेले पैसे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविण्यात येणार आहे। सदर आंदोलनामध्ये सरपंच सचिन जामोदे, रविकांत इंगळे, योगेश धोरण, श्याम तायडे, हर्षल धांडे, विजय इंगळे, अजय निंबेकर, सचिन रसाळ, संजय मगर, ऋषिकेश वानखडे, रमेश पागदाने, गोपाळ शेंडे, सागर जामोदे, महादेव वानखडे, सागर निंबेकर, अतुल रसाळ, आशिष खेडकर, उमेश निंबेकर इत्यादीसह पायदळ जाणाऱ्या भाविक भक्तांनी सहभाग घेतला। विश्व 24 प्रतिनिधी अकोला राजेश पाटील खारोडे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। जिल्ह्यातील वारी मार्गाचे काम गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी खोदकाम करून ठेवलेले आहे। याच्या निधीत मोठ्या प्रमाणात अभ्यासावर संबंधित यंत्रणेने केला आहे। त्यामुळे रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व संत गतीने चालू आहे। सदर मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आजतागायत वेळोवेळी मोठमोठे आंदोलने केले आहेत। याची कुठल्याही प्रकारची दखल शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी घेत नसल्यामुळे आज रोजी भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनासाठी, विकास कामासाठी, या अकोला जिल्ह्यातील वारी मार्गासाठी निधी गोळा करण्यात येत आहे। आज हा निधी आम्ही शासनाला पाठवणार आहोत। शासन मायबापाला एकच विनंती आहे की तातडीने या रोडचं काम पूर्ण करा। या ठिकाणी विद्यार्थी, रुग्ण, वारकरी आणि प्रवासी नागरिक मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करत आहेत। हा होणारा त्रास, एकंदरीत त्याचे विपरीत परिणाम, आधीच महागाईने जनता हैराण झाली आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामामुळे आणखी जनतेला त्रासाचे समोर जावे लागत आहे। म्हणून याची तातडीने दखल घेण्यात यावी ही आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। या जय गजानन मंडळी।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.